ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये तसेच विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहे। या अंमली पदार्थांच्या सेवनावर व विक्रीवर तसेच नशामुक्त तरुण पिढी करण्याच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष जुमरे यांनी सर्व विभागांना आदेश देत कारवाईचे निर्देश दिले होते। या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाने एका MD तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत। ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक जण MD घेऊन जाणार आहे। या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंब्रा बायपास जवळ सापळा रचला। यावेळी पोलिसांना एक मारुती कार संशयास्पद फिरताना आढळली। त्यानंतर कारला ताब्यात घेऊन तसेच कार चालक मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून पोलिसांना 1,69,26,00,000 किमतीचा 1 किलो 209 ग्रॅम MDचा साठा मिळाला। पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून तस्कराला अटक केली आहे। त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तस्कराने एवढ्या मोठ्या प्रमाणात MD कुठून आणला आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहे। एक इसम हा ठाणा परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API अमित यादव, PSI शिरसाट आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगाने संशयित इसम मोहनलाल जोशी हा वाडा जिल्हा पालघर इथला आहे। हा इसम त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन घेऊन आला। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1 किलो 209 ग्रॅम MD ही ज्याची किंमत अंदाजे 1,69,00,000 इतकी आहे। तसेच त्याचं वाहन, इतर काही मुद्देमाल, मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं। त्या अनुषंगाने NDPS कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे। त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे। त्याचं विक्रीचं दुकान आहे। त्या MD घेतली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा NDPS अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे।